MAPSचा क्लेम सबमिट करताना बऱ्याच मुलांनी क्लेम सबमिट केलेले आहेत, पण त्यांच्या आस्थापना त्यांना काही रिप्लाय देत नाही आहेत आणि आस्थापनाचं असं म्हणणं आहे की आम्हाला गव्हर्नमेंटकडून काहीही सूचना आलेल्या नाही आहेत आणि आम्ही क्लेम कसा सबमिट करायचा किंवा क्लेमबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही आहे. तर इथं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून एक SOP आलेली आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. तर त्यामध्ये आपण बघू शकता की इथं आस्थापनेने करावायची कार्य. तर आस्थापनेला काही सूचना गव्हर्नमेंटतर्फे दिलेल्या आहेत आणि हे लेटर प्रत्येक ITIमध्ये आणि तुमच्या कंपन्यांमध्ये सगळीकडे जाणार आहे. तर काही कंपन्या ज्या ॲक्टिव्ह असतात त्यांना लवकर माहिती प्राप्त होते, काही इनॅक्टिव्ह असतात त्यांना माहिती पोहोचण्यासाठी वेळ होतो, कारण बऱ्याच कंपन्या आळशीपणा करतात किंवा त्यांना काम करणं त्यांचं जीवावर येत असते, त्यामुळे हे काम लेट होऊ शकते. तर आज ना उद्या होणारच आहे. आज या महिन्यात नाही होईल तर पुढच्या महिन्यात होईल. 1-2 महिन्यामध्ये सर्व कंपन्यांना हे करणं कंपल्सरी गव्हर्नमेंटकडून करण्यात आलेलं आहे. पण सध्या तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही सध्या आता हे जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुमच्या कंपनीला दाखवू शकता किंवा त्यांना रिक्वेस्ट करू शकता, कारण क्लेम अप्रूव्ह करणं कंपनीच्याकडेच आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना रिक्वेस्टच करू शकता. कसल्याही प्रकारे तुम्ही आता कसं मॅनेज करता आहे तुमच्यावर डिपेंड आहे. नाही तर 1-2 महिने तुम्हाला वेट करावं लागेल आणि नंतर गव्हर्नमेंटची ऑर्डर तिथं गेल्यानंतर त्यांना हे करणं कंपल्सरीच होणार आहे. तर यामध्ये काय दिलेलं आहे, महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारांना विद्यावेतनाचा लाभ प्राप्त होण्यासाठी आस्थापनांना केंद्र शासनाच्या ॲप्रेंटिसशिप पोर्टलच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य आहे. की ज्या काही कंपन्या किंवा आस्थापना आहेत त्यांना ॲप्रेंटिसशिप पोर्टल जे आहे त्यावरती नोंदणी करणे अनिवार्य आहे. केंद्र शासनाच्या ॲप्रेंटिसशिप इंडिया या संकेतस्थळावरील आस्थापना नोंदणी क्रमांकाद्वारे MAPS DVT वर लॉग इन करणे आवश्यक आहे. तर यांनी जे ॲप्रेंटिसशिप पोर्टलवर जे ID यांची बनवलेली आहे त्या IDचा वापर करूनच यांना MAPS DVT या पोर्टलवर लॉग इन करणे आवश्यक आहे. म्हणजे गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे, पण ऑर्डर त्यांच्याकडे किती पोचतात काय पोचतात याला थोडा वेळ लागू शकतो. त्यानंतर आहे त्याबाद आस्थापनेचे नाव, पत्ता, संपर्कासाठी व्यक्तीचे नाव, पदनाम, भ्रमणध्वनी क्रमांक, ईमेल माहिती भरावी. जिल्हा, विभाग, मूलभूत प्रशिक्षण तसा अनुषंगिक सूचना केंद्र यांचे नाव दिलेल्या यादीतून निवडावे. की जसं आपण कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करताना आपली पूर्ण माहिती टाकतो, तशीच या आस्थापनांना किंवा कंपनीला पण या पोर्टलवर आपली माहिती टाकायची आहे. त्यानंतर यांचं एक अधिकृत पर्सन राहील, त्याचा संपर्क पत्ता राहील, त्याचं पदनाम राहील, त्याचा मोबाईल नंबर वगैरे, ईमेल ID सगळे माहिती त्यांना इथं भरायची आहे. आणि त्यानंतर आस्थापनेच्या भ्रमणध्वनी क्रमांक, ईमेलची पडताळणी. जसं आपलं ईमेल ID आणि मोबाईल व्हेरिफिकेशन झालं तसं आस्थापनेचं पण ईमेल ID आणि मोबाईल व्हेरिफिकेशन होणार आहे. नोंदणी यशस्वी झालेल्या आस्थापनेस ठराविक युनिक नोंदणी क्रमांक देण्यात येईल. जसं आपल्याला एक युनिक क्रमांक देण्यात आला तसंच जे आस्थापना तो रजिस्टर करेल त्याला युनिक नंबर देण्यात येईल. जो आस्थापनेचा युजर ID असेल तोच त्याचा युजर ID होईल. आणि जसं आपण पासवर्ड इथं सेट केलेला आहे तसं आस्थापनेला पण पासवर्ड सेट करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर ते लॉग इन करू शकतात. आता पुढे यांनी म्हटलेलं आहे की लॉग इन प्रक्रिया पूर्ण झाल्यास संबंधित आस्थापनेने त्यांच्या अखत्यारीतील शिकाऊ उमेदवारांचे अर्ज तपासून शिकाऊ उमेदवाराचे प्रत्यक्ष अदा केलेले विद्यावेतनाचे पुरावे, शिकाऊ उमेदवार हा महाराष्ट्राचा राज्याचा अधिवासी असल्याचा पुरावा, करारपत्र इत्यादी तपासणी करणे अनिवार्य आहे. की आपण जे क्लेम इथं सबमिट केलेले आहेत तर त्या क्लेममध्ये आपण जी माहिती दिलेली आहे, बँक स्टेटमेंट दिलेलं आहे, कॉन्ट्रॅक्टचा फॉर्म दिलेला आहे, आपलं डोमिसाईल दिलेलं आहे, हे पूर्ण चेक करायची जी जबाबदारी आहे ती आस्थापनेची आहे. इथं अनिवार्य आहे असं महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुठलीही आस्थापना किंवा कुठलीही कंपनी आपल्याला डिनाय करू शकत नाही किंवा मला माहीत नाही, आम्हाला हे नाही ते नाही असं म्हणू शकत नाही. पण कसं आहे, सध्या तर त्यांच्या हातात सत्ता असल्यामुळे ते तसे करू शकतात. गव्हर्नमेंटचा ऑर्डर त्यांच्यापर्यंत पोहोचणारच आहे. 1 महिना 2 महिने त्याला लागू शकतात. तर तुमचं जर लगेच ॲक्सेप्ट नसेल करत तर काही दिवस तुम्हाला वाट बघणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमचं काम नक्कीच होईल. त्यानंतर पुढचं आहे, स्त्री उमेदवार विवाहित असल्यास तसेच तिचे आधार कार्ड व बँकेचे नाव बदललेले असल्यास, ज्या मुलींचे लग्न झालेले आहेत किंवा त्यांच्या नावामध्ये जर काही बदल झालेला असल्यास तर त्यांनी अधिवास प्रमाणपत्रासोबत विवाहित असल्याचा पुरावा, विवाह प्रमाणपत्र इत्यादी तपासणे अनिवार्य आहे. तसेच प्रत्यक्ष अदा केलेले विद्यावेतनाचे पुरावे प्रीत्यर्थ बँक खाते पुस्तकाची संबंधित प्रत PDF स्वरूपात अपलोड करणे आवश्यक आहे. की यांनी जे आपल्याला पेमेंट दिलेलं आहे ते PDF स्वरूपात अपलोड करणे आवश्यक आहे. वरील नमूद माहिती तपासून अप्रूव्ह या बटनावर क्लिक केल्यास आपली सर्व माहिती इथं चेक केल्यानंतर आपलं जे अप्रूव्ह आहे त्या अप्रूव्ह बटनावर क्लिक केल्यास शासन निर्णयानुसार विद्यावेतन मिळविण्यासाठी पात्र शिकाऊ उमेदवारांचे अर्ज पुढील तपासणीसाठी संबंधित प्रादेशिक कार्यालय अप्रूव्ह बटनावर क्लिक करून प्रादेशिक कार्यालयास ऑनलाईन पद्धतीने सादर करावे.
म्हणजे आपले जे क्लेम यांच्याकडे गेलेले आहे त्यांना फक्त माहिती आपली चेक करायची आहे, त्यानंतर यांना अप्रूव्ह करायचं आहे. यांनी अप्रूव्ह केल्यानंतर जे रिजनल ऑफिस आहे, प्रादेशिक कार्यालय, तिथं आपला क्लेम जाईल आणि पुढची प्रोसेस ते करणार आहेत. विद्यावेतनाचे त्रुटीयुक्त दावे संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने सुयोग्य कारण नमूद करून नीड फॉर रेक्टिफिकेशन बटनावर क्लिक करून शिकाऊ उमेदवारांना परत पाठविण्यात येतील. आता यामध्ये काय होते, बऱ्याच मुलांनी जे क्लेम सबमिट केले त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, त्यांच्या बँक स्टेटमेंटमध्ये किंवा इतर कागदपत्रामध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर नीड फॉर रेक्टिफिकेशन असं करून हे रिजेक्ट करू शकतात किंवा त्याला काही सूचना देऊन त्याला चेंज करण्यासाठी विद्यार्थ्यांना सांगू शकतात. शिकाऊ उमेदवारांना अदा केलेल्या विद्यावेतनाची माहिती आस्थापनेकडून संकेतस्थळावर भरलेल्या दिवसापासून पुढील 45 दिवसात अनुज्ञेय विद्यावेतन महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारांना राज्य शासनाकडून थेट लाभ हस्तांतरण DBT पद्धतीने अदा करण्यात येईल. एकदा यांनी आपला क्लेम अप्रूव्ह केला, आस्थापनेने किंवा कंपनीने आपला क्लेम अप्रूव्ह केल्यानंतर 45 दिवसाच्या आत जे आपलं अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीमतर्फे जे आपल्याला निधी भेटणार आहे तो DBT म्हणजे डायरेक्ट टू बँक ट्रान्सफर आपल्या अकाउंटमध्ये होणार आहे. शिकाऊ उमेदवारास विहित मुदतीत सदरील लाभ प्राप्त झाल्याची आस्थापनेने खात्री करावची आहे. आपल्याला हा बेनिफिट, हे पैसे भेटले का नाही याची खात्री करायची जबाबदारी पण आस्थापनेवर दिलेली आहे गव्हर्नमेंटने. आणि हे लोक म्हणतात की आम्हाला काही माहीत नाही, आम्हाला काही करायचं नाही. ते जबाबदारीच पूर्ण कंपनीचीच आहे. सध्या ते जरी आपलं ऐकत नसतील तरी 1-2 महिन्यामध्ये त्यांच्याकडे ऑर्डर जाईल आणि त्यांना आपला ऐकावंच लागणार आहे. त्यामुळे जर तुमचं लगेच जर कंपनी मान्य करत नसेल तर थोडं वेट करा, 1-2 महिने थांबा आणि नक्कीच गव्हर्नमेंटची ऑर्डर त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर त्यांना हे करणं आवश्यकच होणार आहे. जसं अप्रेंटिसशिप पोर्टलवर बद्दल झालेलं आहे, आधी अप्रेंटिसशिपबद्दल पण हे लोक असे उदासीनपणा दाखवत होते, पण एकदा गव्हर्नमेंटने ऑर्डर काढली, अप्रेंटिसशिप पोर्टल बनलं, आता अप्रेंटिसशिपची प्रोसेस एकदम सरळ झालीत. त्याचप्रमाणे ही पण पद्धत सरळ होणार आहे. ते काही वेळ लागू शकतो, 1-2 महिना. शिकाऊ उमेदवारास विहित मुदतीत लाभ प्राप्त न झाल्यास आस्थापनेने संकेतस्थळावर हेल्प डेस्कचे ईमेल तक्रार नोंदवावी. जर आपल्याला क्लेमचे पैसे भेटले नाही तर आस्थापनेचं काम आहे की संकेतस्थळ हेल्प डेस्कवर ईमेलवर तक्रार नोंदवावी. आपल्याला जर क्लेम रिजेक्ट झाला किंवा क्लेम जर भेटला नाही, त्याचे पैसे आले नाहीत 45 दिवसामध्ये, तर या कंपनीचं काम आहे तक्रार करून त्या गव्हर्नमेंटला कळवण्याचं. म्हणजे सर्व जबाबदारी इथं कंपनीचीच आहे, पण कंपन्यावाले आपली जबाबदारी झटकून टाकत आहेत. तर तुम्ही त्यांना जा, ह्या व्हिडिओ दाखवा, त्यांना गव्हर्नमेंटची SOP दाखवा आणि ते काम नक्कीच करतील. जर नाही केलं तर 1-2 महिन्यामध्ये गव्हर्नमेंटचा ऑर्डर त्यांच्यापर्यंत पोहोचणारच आहे आणि त्यानंतर त्यांना करावंच लागणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना समजून सांगू शकता, रिक्वेस्ट करू शकता. जर नाही ऐकलं तर 1-2 महिने वाट बघा, 45 दिवस झाल्यानंतर तुमचं काम नक्कीच होणार आहे.